ज्यावेळेस मनुष्य उत्क्रांतीच्या स्तरावर होता तेव्हा तो एक प्राणी होता. लाखो वर्षाच्या विकासाच्या प्रक्रियेनंतर तो आपल्या दोन पायांवर उभा राहिला. जेव्हा तो दोन पायांवर उभा राहिला तेव्हा त्याचं मेंदू नावाचं जे फूल आहे ते त्याचं विकसित व्हायला. आणि आम्ही बघतोय की गेल्या 200 वर्षामध्ये माणसाच्या मेंदूमध्ये खूप सारा बदल झालेला आहे. तो अन्न असळा निवारा म्हणजे सर्वायवल जिवंत राहण याच्या पलीकडे तो आता सुख समाधान मनोरंजन सुरक्षितता या गोष्टींच्या शोधात जसजसं तो सभ्यतेकडे चालला तसतसं त्याला त्याच्या मर्यादा स्पष्ट व्हायला. तुम्ही शिखराला गवसणी घालता त्यानंतर तुम्हाला खाली उतरायचं आहे म्हणजे शिखर गाठलेलं आहे. शिखरानंतर परत मागे प्रवास तेव्हा फ्रस्ट्रेशन जीवनामध्ये. मग त्याच्या पुढे आहे आत्मिक प्रवास. बाहेरचा प्रवासाला कुठेतरी मर्यादा आहे आतल्या प्रवासाला मर्यादा ना. तुम्हाला जेव्हा आतला प्रवास करायचा आहे ना तेव्हा तुम्हाला ऊर्जेची गरज आहे. हे संपूर्ण जीवन जे आहे हे ऊर्जेचा परिणाम आहे. संपूर्ण सृष्टीवरील ऊर्जेचा स्रोत कोण आहे? सूर्य आहे. मग त्याचीच ऊर्जा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बायपास होऊन आपल्यापर्यंत पोहोचते. या जगामध्ये तोच माणूस पुढे जातो जो जागरूक आहे. आपुल्या हिता जो असे जागता. मग तुमची ऊर्जा चिरंजीव अवस्थेपर्यंत पोहोचलेली आहे. त्यासाठी त्या ऊर्जेला संयमित करणं तिला जागरूक ठेवणं आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आहार पण आहे विहार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय सद्गुरूंनी सांगितली साधना आणि योग आहे. तुम्हाला तुमच्यातली ऊर्जा पेटवता आली पाहिजे. ती मूलाधार चक्रापासून वरच्या चक्रांकडे वर उचलता आली पाहिजे. तुमचे हे लक्षात झालं की योगिक प्रक्रिया किंवा साधना ही माझ्या जीवनाच्या सार्थकतेसाठी माझ्या जीवनाच्या उद्धारासाठी ही अत्यंत गरजेची आहे. त्याशिवाय माझं जगणं व्यर्थ आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना त्या दिवसापासून तुम्ही नित्य नियमाने काय करा साधना करा. साधना योगिक क्रिया ज्या आहे ह्या तुमच्या शरीरात सुप्त अवस्थेमध्ये इंधन रूपामध्ये असलेली जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा कशासाठी आहे? जागृत करण्यासाठी आहे. आज तुमचं शारीरिक स्तरावरती तुमची जी काही ऊर्जा आहे ती कमी पडल्यामुळे तुम्ही शरीर तुमचं लवकर थकतं लवकर तुम्हाला कंटाळा येतो. अशा परिस्थितीत तुम्ही जर आज जाऊन जर योगिक क्रियांद्वारे काम केलं स्वतःच्या शरीरावरती तर लवकरच तुम्ही या शरीरामध्ये सुद्धा बदल करून आणू शकतो. आपण स्वतःमधली ऊर्जा काय केली पाहिजे? जागृत केली पाहिजे. पण तुम्ही जर ती जागृत नाही केली तर हे शरीर त्या ऊर्जेला व येऊ देत नाही. ती सगळी ऊर्जा स्वतःला वा. हे मन ते स्वतःला वाका आणि स्वतःचं तुष्टीकरण करण्याचं काम कर. आणि म्हणून सद्गुरू असं सांगता की तुम्ही स्वतःला घडवलं पाहिजे. एखाद्या कार्यालयामध्ये जो बॉस असतो तो जर झोपलेला असेल ते बाकी सगळ्यांचे काय असते? चंगळ असते. तसं हे मन आणि शरीर याची नेहमी चंगळ असते. का? कारण मालक झोपलेला आहे. तीच चेतना तीच ऊर्जा. ज्यावेळेस मालक उठतो जागा होतो तेव्हा मन आणि शरीरावरती नियंत्रण. आणि हेच शरीराला आणि मनाला नकोय. खरं तर त्याचे कोण आहेत? सेवक आहे. परंतु काय बनलेले आहे? मालक बनलेले. बरोबर आहे. आणि हे मालक बनण्याचं कारणच काय? ऊर्जा काय आमची क्षीण सुप्त अवस्थेत. आपण सर्वांनी जर जागरूक राहायचं असेल तर आपण आपली ऊर्जा काय केली पाहिजे? सक्रिय केली. आणि ती सक्रिय करण्यासाठी योगा आणि साधना फार महत्त्वाची आहे. सद्गुरूंना असं वाटतं की आपण सर्वांनी आपापली ऊर्जा काय केली पाहिजे? जागृत केली पाहिजे. आणि ऊर्जा जागृत होण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला थकवलं पाहिजे मनावर थकवलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठीच सर्व काय आहे? योगासने. आपण सर्वांनी ऊर्जा सक्रिय केली पाहिजे. आणि ती जर सक्रिय केली आपण ज्या यशाच्या शिखराला गाठण्यासाठी जे अख्खं आयुष्यपणाला लावू ते तुम्ही काही वर्षामध्ये काही महिन्यामध्ये प्राप्त करू शकता. आणि त्यासाठी आपण आपली काय जागृत केली पाहिजे? ऊर्जा. आज आमची फक्त शक्ती जागृत नाही. शक्ती आणि ऊर्जा. ऊर्जा म्हणजे शिव आणि तुमची ताकद म्हणजे शक्ती. सकाळी उठून कमीत कमी अर्धा तास तरी आपण आपल्या ऊर्जेसाठी दिला पाहिजे. बस सद्गुरूंनी एवढंच सांगायचं आहे की तुम्ही त्या जगामध्ये प्रवेश करा ज्या जगातली तुम्ही आहात. तुम्ही त्या जगामध्ये भरकटू नका जे हे तुम्ही नाही आहे. कुठले आहात? कुठून आलात? ते शोधा. आणि ते शोधण्यासाठी जागरूक होण्यासाठी तुमची ऊर्जा सक्रिय करा. ज्यावेळेस मनुष्य उत्क्रांतीच्या स्तरावर होता तेव्हा तो एक प्राणी होता. आणि आज आपण जे प्राणी बघतो त्या प्राण्यांसारखाच तो पण एक सस्तन प्राणी हो. एक जंगली प्राणी. तोही हात आणि पायावर चालायचा. लाखो वर्षाच्या विकासाच्या प्रक्रियेनंतर तो आपल्या दोन पायांवर उभा राहिला. जेव्हा तो दोन पायांवर उभा राहिला तेव्हा त्याचं मेंदू नावाचं जे फूल आहे ते त्याचं
विकसित व्हायला. आणि आम्ही बघतोय की गेल्या 200 वर्षामध्ये माणसाच्या मेंदूमध्ये खूप सारा बदल झालेला आहे. जगण्यासाठी तो त्याच्या मेंदूचा वापर करायचा, फक्त जगण्यासाठी. अन्न वस्त्र निवारा तो आता त्याच्या पलीकडे गेलेला आहे. तो अन्न वस्त्र निवारा म्हणजे सर्वायवल, जगणं, जिवंत राहणं, याच्या पलीकडे तो आता सुख, समाधान, मनोरंजन, सुरक्षितता या गोष्टींच्या शोधामध्ये. एक प्राणी म्हणून त्याची जी जगण्याची जी काही लालसा होती, त्याचा जगण्याचा जो काही प्रयत्न होता, तो प्रयत्न पूर्ण झालेला आहे. आता तो एक माणूस म्हणून सभ्यतेच्या शिखरावर जाऊ पाहतो. ज्या गोष्टी तो रानटीपणाने करायचा त्या गोष्टी तो आता सभ्यपणाने करतो. एखादा जंगली प्राणी अन्न कसं खातो आपण आजही बघतो की एखादा सभ्य संस्कृतीच्या पलीकडे जंगलामध्ये राहणारा एखादा जर त्या भागातला कबिल्यातला जर आदिवासी असेल, त्याची आज जीवनशैली जर पाहिली तर एखाद्या प्राण्यासारखीच आहे. आणि शहरातला आज जर सभ्य माणूस पाहिला तर तो थोडासा सभ्य दिसतो. एवढंच काय, अगदी गावाकडचा माणसाला आपण गावंढळ म्हणतो. म्हणजे जसजसं तो सभ्यतेकडे चालला तसतसं त्याला त्याच्या मर्यादा स्पष्ट व्हायला. तुम्ही शिखराला गवसणी घालता, एकदा तुम्ही माउंट एव्हरेस्टला गवसणी घातली, त्यानंतर तुम्हाला खाली उतरायचं आहे, कारण तिथे तुम्ही जगू शकत नाही. काही मिनिटांच्या पुढे तुम्ही जर तिथं थांबला तर तुमचा जीव जाऊ शकतो. जीव घेणा प्रवास करून तुम्ही तिथपर्यंत आलेला, तुम्हाला परतीच्या प्रवासाला जायचं आहे. म्हणजे शिखर गाठलेलं आहे, शिखरानंतर परत मागे प्रवास आहे. तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं जीवनामध्ये. पैसाचं शिखर आहे, प्रतिष्ठेचं शिखर आहे, करिअरचं शिखर आहे, मान सन्मानाचं शिखर आहे, संपत्तीचं शिखर आहे. आपण सगळे शिखर गाठले. कौशल्यांचं शिखर आहे. मग ते शिखर गाठल्यानंतर पुढे कोणीच नसतं, असा माणूस भरकटतो. मग त्याच्या पुढे काय? मग त्याच्या पुढे आहे आत्मिक प्रवास. बाहेरचा प्रवासाला कुठेतरी मर्यादा आहे, आतल्या प्रवासाला मर्यादा ना. तुम्हाला जेव्हा आतला प्रवास करायचा आहे ना, तेव्हा तुम्हाला ऊर्जेची गरज आहे. बाहेरच्या जगात तर गरजच आहे. तुम्हाला काहीतरी प्राप्त करायचं आहे, तुमच्याकडं मेहनत करण्याची क्षमता पाहिजे, सहनशीलता पाहिजे, तुमच्याकडं धाडस करण्यासाठी आतमध्ये ऊर्जा पाहिजे. कुठलंही यंत्र पूर्ण क्षमतेने जर काम करायचं असेल तर त्याला भरपूर ऊर्जा लागते. आपल्या घरातील बरीचशी यंत्र अशी आहे का ती जर व्होल्टेज कमी झालं तर बंद पडतं. बल्ब अगदी डीम होईपर्यंत दिसतो, परंतु ट्यूबलाईटच विझून जात. छोटा टी व्ही असेल तर तो दिसतो, परंतु जर मोठा LED असेल तो लगेच बंद पडतो. त्याला हाय व्होल्टेज लागतं. आपल्या शरीरामध्ये देखील असे भरपूर इंद्रिय आहे, असे भाग आहे की त्यांना भरपूर ऊर्जा लागते. सर्वात जास्त ऊर्जा तर आपला मेंदू खर्च करतो. मग बरेच लोक डोकं चालवायचा प्रयत्न यामुळेच करत नाही, त्यांच्याकडे ऑलरेडी कमी असते ऊर्जा, मग ते डोक्याला ताण देत नाही. शरीराला काही लोक ताण देत नाही. तो आपल्याला असं वाटतं की हा आळशी आहे, तसं नाही, त्याच्याकडे ऊर्जा कमी आहे. आपल्याला असं वाटतं हा अज्ञानी, अज्ञानी नाही आहे, त्याचा मेमरी कार्ड लवकर हँग होत. ज्याप्रमाणे एखादा कमी क्षमतेचा मोबाईल असेल किंवा जास्त क्षमतेचा मोबाईल असेल किंवा कमी रॅम आणि रॉमचा कमी बॅटरी असलेला लॅपटॉप असेल, जास्त क्षमता असलेला लॅपटॉप असेल, त्या दोघांमध्ये जसा फरक असतो, तर जेवढी तुम्ही रॅम वाढवाल तेवढी बॅटरी मोठी करावी लागते. जेवढा तुम्ही डिस्प्ले मोठा कराल तेवढी बॅटरी जास्त खर्च होतो. सर्वांच्या मोबाईलवरती एक स्क्रीन सेवर असतो किंवा ॲटो लॉक असतो. का बरं ॲटो डिस्प्ले का बरं लॉक होतो तुमचा? कारण सगळ्यात जास्त बॅटरी जी आहे ती ब्राईटनेसनी उतर. तुमचा स्क्रीन जो आहे त्या स्क्रीनसाठी सगळ्यात जास्त बॅटरी काय होते, खर्च होतो. आणि म्हणून तुम्ही नाही पाहिलं का तो ॲटोमॅटिक काय होतो, लॉक होतो, बंद होतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सगळा खेळ हा ऊर्जेची बचत करण्यासाठी आहे. ऊर्जा का वाचवायची आहे? कारण ऊर्जा वाचवली तरच आम्हाला चांगले परिणाम मिळणार. मग यंत्राच्या बाबतीमध्ये जर हे एवढं खरं आहे, घरामध्ये स्त्री गॅस जपून वापरते, कारण स्वयंपाकाचा ऊर्जेचा स्रोतच गॅस आहे. टाकी संपली म्हणजे तिला माहिती असतं काय पंचायत होत. अलवेळेला ठेवायला स्टोव काढावा लागतो रॉकेलवरचा, कुठेतरी बाहेर एखादी चूल पेटवावी लागते. ऊर्जेचा सुरक्षित आणि भरपूर स्रोत जो आहे तो
आपण जपून वापरतो, कारण त्याच्यामुळे आपलं जीवन सुसह्य हो. सद्गुरू आज असं म्हणता, आवश्यक ऊर्जेशिवाय जागरूक राहणं अत्यंत कठीण आहे. एखादा मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये जसजशी बॅटरी कमी होत जाते तसे तसे काही काही फंक्शन्स बंद होतात. तुम्हाला अनुभव असेल जेव्हा तुमची बॅटरी बंद पडायची असते त्यावेळेस तुमचं कुठलंही ॲप चालू करा, तुम्ही जर व्हॉट्सॲप चालवत असेल तर ॲटोमॅटिक तुमचं अक्षरं डिले होतात. तुम्ही टाईप केलं तर लगेच अक्षरं दिसत नाही. तुम्ही एखादं कॉपी केलं तर कॉपी होत नाही. तुम्ही एखादा फोटो काढायला गेलं तर फोटो निघत नाही, सेव्ह होत नाही, फॉरवर्ड होत नाही, झालं तो स्लो होतो. म्हणजे काय, बॅटरी जेव्हा लो होते, जेव्हा ऊर्जेचा साठा कमी मिळतो, तेव्हा आपोआप त्याची फंक्शन्स काय होतात, बंद. माणसाला जर ऊर्जा कमी पडली तर लगेच चक्कर आहे. आपण म्हणतो आज चक्कर आली म्हणजे काहीतरी बिघाड झाला. खरं तर तुमच्या मेंदूला ऊर्जेचा प्रवाह काय झाला, कमी झाला. हृदयाला जर ऊर्जा कमी पडली तर त्याच्या धडकणवरती परिणाम होतो. हे संपूर्ण जीवन जे आहे हे ऊर्जेचा परिणाम आहे. मग ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये जर कमी असेल तर तुमचा हा डिस्प्लेसुद्धा मध्ये मध्ये डीम होतो. एखाद्याला जर झोप आली, झोप येण्याचं प्रमुख कारण काय, फॅटिक जी आहे, थकवा ज्याला आपण म्हणतो. शरीराला, डोळ्यांना, इंद्रियांना, मेंदूला अशा कुठल्याही प्रकारचा थकवा जर आला तर माणसाला काय येते, झोप येते. किंवा जेव्हा ऊर्जेचा साठा कमी होतो तेव्हा आपोआप हा मेंदू शरीराला झोपवतो. जसं एखादा कम्प्युटर हँग होतो किंवा शटडाऊन होतो. जसजशी तुमची ऊर्जा कमी होते तसं तसं ज्ञानेंद्रियांची जी क्षमता आहे ज्ञानग्रहण करण्याची ती काय होते, कमी होते. जेव्हा एखादा माणूस खूप काम करून करून थकतो तेव्हा त्याच्या डोळ्यापुढे अंधारी यायला सुरुवात होते. म्हणजे काय, तो निद्रित अवस्थेमध्ये जायला लागतो, बेशुद्ध व्हायला लागतो. बघा, तापामध्ये बऱ्याच माणसांना भ्रम होतो, विकनेसमध्ये सुद्धा भ्रमच होतो. भ्रम का होतो, मेंदूचं कार्य काय होतं, हळू चालतं किंवा अतिशय कमी वेगाने चालून ते कधी कधी बंदही होतं. काही भागांचं काही केंद्र बंद पहा. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जर नुसतं जागृत जरी राहायचं असेल, तुम्हाला जागं राहायचं असेल तरी तुमच्यात काय पाहिजे, ऊर्जा. काही कार्य करायची ही पुढची गोष्ट आहे, जागृत राहणं. आता हे जरा शरीराचं बद्दल, शरीर जागृत राहणं, त्याच्या पुढे जाऊन मेंदू जागृत राहणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुमचा बोध जागृत राहणं. आधी तुमच्याकडं गाईला दूध पाहिजे, नंतर त्या गाईच्या दुधाला फॅट पाहिजे आणि नंतर त्या दुधाला तापवल्यावर साई आली पाहिजे. मग ती साई जी आहे ती बोध आहे. ज्याच्याकडे शक्तीच नाही आहे तो आपल्या मेंदूला घासायचा प्रयत्न करतो का कुठे, तो कशा डोकं लावा. तो कुठल्याच बाबतीमध्ये प्रश्न विचारित नाही. देखल्या देवा दंडवत आणि दिल्या भाकरीचा सांगितलेल्या कामाचा बस. स्वतः डोकं जी माणसं स्वतःचं डोकं चालवत नाही, तुम्हाला असं वाटतं का ती मंद असतात, अजिबात नाही. त्यांची ऊर्जा कमी असते. त्यांचीच ऊर्जा जागृत होऊ द्या, मग बघा तो लगेच आदेश सोडायला सुरुवात करतो. लक्षामध्ये आपण म्हणतो याच्या नाकावरची माशी उठत नव्हती आणि आता पहा, आता तमाशा करतो. हा सगळा खेळ कशाचा आहे, ऊर्जेचा आहे. मग जर तुमच्यामधली ऊर्जा जर एवढ्या प्रमाणामध्ये जर विकसित झाली तर ती काय काय करू शकते. ऊर्जेचा संबंध फक्त तुमच्या आहाराशी नाही आहे. खरं तर आहार हे एक माध्यम आहे, वाहून नेणारं एक ट्रान्सपोर्टर आहे. आहार म्हणजे स्वतः ऊर्जा नाही आहे. जर एखाद्या फळामध्ये कमी ऊर्जा असेल तर दुसऱ्या फळामध्ये जास्त ऊर्जा असते. ज्याची ऊर्जा कमी आणि जास्त असते म्हणजेच ते काय, कॅरियर, ते वाहून नेण्याचं काम. एखाद्या गाडीमध्ये भरपूर माल आहे, एखाद्या गाडीमध्ये अर्धाच माल. मग हे जे अन्न आहे हे अन्न माध्यम आहे, फक्त काय आहे, साधन आहे, वाहून नेणार. मग त्यातून ऊर्जा वाह. परत पुढचा प्रश्न आहे, ती ऊर्जा तुम्हाला ग्रहण करता येते का, तुम्ही ती पॉझिटिव्हली घेता का निगेटिव्ह घेता. म्हणजे खऱ्या अर्थाने ऊर्जा उपलब्ध आहे, फक्त ती काय व्हायची, तुम्हाला ॲक्सेस करायची. बरोबर आहे. आणि मग ऊर्जा जर ॲक्सेस करायची असेल तर पंचमहाभूत तर उपलब्ध आहे. थंडीमध्ये तुम्हाला उष्णता कमी पडते, म्हणजेच काय कमी पडते, ऊर्जा. मग आपण काय करतो, थेट अग्नीकडून ऊर्जा देतो. निसर्गाची प्रकृतीची कमाल पहा. जेव्हा आपण थंडी वाजते तेव्हा आपण शेकोटीजवळ आपोआप जातो, नसेल तर पेटवतो.
आणि ती उष्णता आपण ग्रहण करतो, गरम पाण्याने आंघोळ करतो, म्हणजेच काय करतो, त्यातली उष्णता आपल्या शरीरामध्ये ग्रहण करतो. उष्णता हे ऊर्जेचं काय रूप. अंधारामध्ये लाईट गेल्यानंतर आपल्याला कसं तरी होतं. जेव्हा लाईट येते तेव्हा ती प्रकाशाची ऊर्जा आपण ग्रहण. आपल्याला जेव्हा खूप गरम होतं तेव्हा आपण थंडगार हवेमध्ये जातो, म्हणजे त्या हवेची ऊर्जा आपण काय करतो, ग्रहण करतो. जेव्हा स्नान करतो तेव्हा पाण्याची ऊर्जा काय करतो, मग जिवंत पाणी झऱ्याखाली धबधब्याखाली आंघोळ करायची इच्छा का होते, कारण ते पाणी चार्ज असतं. ते जंगलामधून, वृक्ष वेली लतांमधून, त्यांच्या मुळांमधून ऊर्जा ग्रहण करून आलेलं असतं. त्यांनी सूर्यापासून मिळवलेली सगळी ऊर्जा ग्रहण करून या पाण्याला सोडलेली असते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या संपूर्ण सृष्टीवरील ऊर्जेचा स्रोत कोण आहे, सूर्य आहे. मग त्याचीच ऊर्जा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बायपास होऊन आपल्यापर्यंत पोहोच. मग आता ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा आपल्यामध्ये जागरूक राहिली पाहिजे. ती आणखी काय झाली पाहिजे, प्रगत अवस्थेमध्ये आली पाहिजे. काहींच्या शरीरामध्ये ऊर्जेचा स्रोत आहे, म्हणजे चरबी आहे, पण त्या चरबीचं ऊर्जेत रूपांतर होण्याऐवजी ऊर्जेचं रूपांतर चरबीत होतं. ज्याला आपण तब्येत असलेली माणसं म्हणतो, त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जा असते तिचं रूपांतर कशात होतं, चरबीत. जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तेव्हा ती अग्नीच्या रूपाने सगळी चरबी काय होते, जळून पुन्हा या प्रकृतीमध्ये विलीन होते. मग तुम्ही ती जर जिवंतपणे जाळली तर ती जी ऊर्जा निर्माण होणार आहे ती तुमच्या चितेला नाही, तुमच्या चिंतेला जाळेल. तुमची चिंता जर जाळायची असेल तुम्हाला तुमच्यात ती चरबी जाळता आली पाहिजे. मग ती चरबी आम्ही शरीर म्हणून साठवून ठेवतो. आम्हाला असं वाटतं ती जाळली मग आम्ही काय, मी तर संपून दे, बरोबर आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला पैसे कमवता येतात पण खर्च करता येत नसतील तर मूर्ख आहात तुम्ही. तुम्हाला शरीर कमवता येतं पण ते खर्च करता येत नसेल तर मूर्ख आहात तुम्ही. केलेली कमाई उपयुक्त, जी उपयोगामध्ये आणता आली पाहिजे, ती कुठेतरी तुमच्या उपयोगाला पडली पाहिजे. नाही तर आंधळा जळतंय आणि कुणीतरी दुसरंच पीठ खात, अशी आपली आज परिस्थिती आहे. तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा साठवून ठेवणं, ती जागृत करणं आणि तिला अधोगतीकडं वाहू न देणं. बघा, तुमच्यात ऊर्जा पण आहे पण तरुणपणामध्ये ती कुठं वाहते, अधोगतीला. मौज मजा मनोरंजन संबंध यामध्ये ती काय होते, खर्च. ज्याला त्या ऊर्जेचं महत्त्वच माहिती नाही आहे तो ती कुठेही खर्च कर आणि स्वतः फोडून कमजोरी निर्माण कर. सद्गुरू आज आम्हाला काय सांगताय की तुम्हाला जागरूक जर राहायचं असेल, बघा या जगामध्ये तोच माणूस पुढे जातो जो जागरूक आहे. आपुल्या हिता जो असे जागता. जागतं राहण्यासाठी संयमाची गरज आहे. ज्याच्याकडे संयम नाही आहे त्याच्याकडे जागरण नाही. जागरण आहे म्हणून संयम आहे, लक्षात ठेव. जागरण आहे म्हणून संयम आहे, संयम आहे म्हणून आणखीन जागरण आहे पुढे. मग तुम्ही जर जागृत नसाल तुमची कोणीतरी शिकार करेल आणि तुमच्यातली ऊर्जा काढून घेऊन जाईल. आणि तरुणपणामध्ये ही ऊर्जा तर प्रचंड काय असते, तीव्र असते. ती बाहेर पडण्याचे काय शोधत असते, मार्ग शोधत असते. मग तिला सर्वात जवळचं द्वार जे आहे ती मूलाधार चक्र आहे, ती तिथूनच बाहेर पड. मग तुम्ही ते द्वार जर घट्ट बांधून टाकलं, एखादा आपण लंगोटी पैलवान म्हणतो, लंगोटी पैलवान का म्हणतात, तो मूलाधार चक्र घट्ट आवळून बांधून ठेव. एखादा पाईप जर लीक झाला, शेतकऱ्यांना माहिती आहे की तो जर त्याला पाणी गळायला लागलं तो काय करतो, तिथे प्लास्टिकच्या तुकड्याने, टायरने, ट्यूबने जे काही मिळालं त्याने तो तिथे काय बांधतो, घट्ट बांधतो. एखादी जखम झाली आणि रक्त भळभळ गळायला लागलं तर जोपर्यंत प्रथम उपचार मिळत नाही तोपर्यंत आपण तिथे काय करतो, मोठी जखम असेल तर सैनिक काय करतो, तिथे काहीतरी कपड्याने घट्ट आवळून बांधतो. तसंच हा पैलवान करतो. पैलवानाची काय लंगोटी अशी घट्ट आवडलेली का असते, कारण त्याला त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. ती शक्ती मूलाधार चक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याला धक्के देत असते, म्हणून तो घट्ट बांधून ठेवतो. तुम्ही पाहिलं असेल कीर्तनकार महाराज कंबर आवळून ठेवतो, तो तोच प्रकार आहे.
मूलाधार चक्राला ते घट्ट आवून ठेवतात किंवा जेणेकरून ऊर्जा पुढे सरकेल, वरती सरकेल, मणिपूरकडे सरकेल, स्वादिष्टांकडे सरकेल, अनाहतकडे जाईल. आणि जसजशी त्याची ऊर्जा वरती सरकेल तसं तसं त्याचा बोध प्राप्त होतो, तसं त्याची प्रज्ञा जागृत होते, प्रतिभा जागृत होते. म्हणजे या मेंदूचं जे अन्न आहे ते काय आहे? ओजस आहे. रस, रक्त, अस्थि, मज्जा, मांस. म्हणजे अशा प्रकारे मेद, शुक्र आणि ओजस अशा प्रकारचे ते सप्तधातू आहे. म्हणजे मकाचं कणस तुम्ही नाही खाल्ले, गाईला घातलं त्याचं काय होईल? दूध होईल. दूध नाही खाल्लं तर त्याचं दही होईल, दही नाही खाल्लं तर त्याचं लोणी होईल, लोणी नाही खाल्लं तर तूप होईल. आणि तूप तुम्ही कित्येक वर्ष ठेवू शकता. तसंच आहे, चिरंजीव आहे. मग तुमची ऊर्जा चिरंजीव अवस्थेपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी त्या ऊर्जेला संयमित करणं, तिला जागृत ठेवणं, आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आहार पण आहे, विहार आहे. बरोबर. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय? सद्गुरूंनी सांगितली साधना आणि योग आहे. योगिक अभ्यास किंवा साधना जी आहे तीच का महत्त्वाची? ती कोणी पण करू शकतो का? कोणी पण करू शकतो. म्हणून तर ती सगळ्यात काय साधारण तंत्र आहे. त्या तंत्राद्वारे कोणी पण तिथपर्यंत पोहोचू शकतो. जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये जाता तेव्हा तुम्ही काय करता? लाईफ जॅकेट घालता. त्यावेळेस तुम्ही लाईफ जॅकेट घालता, तुम्हाला पोहता येतं की नाही येतं त्याला काही घेणं नाही, लाईफ जॅकेटला पोहता येतं. त्याच्यामुळे तुमचा बुडायचा काही संबंध नाही. तुम्ही ठरवलं तरी बुडू शकत नाही. हां, नाका तोंडात पाणी तुम्ही घालू शकता, परंतु तुम्ही मरू शकत नाही, कारण तंत्र आहे. काय आहे? तंत्र. तसं बाकीची जे योगिक क्रिया आहे, म्हणजे ज्ञानमार्ग असेल, भक्तिमार्ग असेल, कर्ममार्ग असेल, ह्याच्यामध्ये समर्पण, तपश्चर्या, उपासना, उपवास, प्रार्थना, पूजा, यात्रा अशा भरपूर गोष्टी आहे. परंतु क्रियायोग असा आहे का तो तुम्ही कुठेही, कधीही आणि कोणत्याही क्षणी करू शकता. त्याला कुठल्याही साधनांची गरज नाही, तो स्वतःच एक साधन आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात? तुमच्यातली ऊर्जा जर जागृत करायची असेल, बघा तुमच्याकडे लाकडांचा मोठा ढीग आहे, जळण्यासाठी सगळं आहे, पण तुमच्याकडे काळीच पिटीच नाही. ती जी ठिणगी आहे ना, लाकडं पेटू शकणारी, इंधन पेटू शकणारी ती ठिणगी म्हणजे साधनेची गरज. ती ठिणगी म्हणजे साधन आहे. तुम्हाला तुमच्यातली ऊर्जा पेटवता आली पाहिजे. ती मूलाधार चक्रापासून वरच्या चक्रांकडे वर उचलता आली पाहिजे. ती जर नाही उचलता आली तर तुमचं जीवन जे आहे ते व्यर्थ जाणार आहे. बघा, शाळेत गेल्यानंतर एखादं पोरगं नापास होतं, एखादं पास होतं. नापास होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे का? नैसर्गिक प्रक्रिया आहे? अनैसर्गिक आहे. का? कारण तो त्या प्रक्रियेमध्ये सामीलच झाला. जर प्रक्रियेत तुम्ही सामील झालास, पाण्यात पडला तर तो पोहायला शिकणारच, शिकावंच लागेल त्याला जगायचं म्हटल्यावर. तुम्ही असा एखादा माणूस पाहिला का त्याला जेवण करता येत नाही, हॅलो, त्याला खाता येत नाही असा माणूस पाहिला? हात नसेल तर पायाने खाईल, दोन्ही नसेल तर तोंडाने खाईल. का बरं? कारण त्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही असा माणूस पाहिला का त्याला श्वास जास्त घ्यायचा हेच कळत नाही? नाही, कारण तुमच्या जीवन प्रणालीशी त्याचा थेट संबंध आहे, तुमच्या जगण्याशी थेट संबंध आहे. तसं योगिक प्रक्रियांचा तुमच्या जगण्याशी थेट संबंध नसल्यामुळे तुम्हाला त्याचं काय वाटत नाही. तुमचे हे लक्षात झालं की योगिक प्रक्रिया किंवा साधना ही माझ्या जीवनाच्या सार्थकतेसाठी, माझ्या जीवनाच्या उद्धारासाठी ही अत्यंत गरजेची आहे. त्याशिवाय माझं जगणं व्यर्थ आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना, त्या दिवसापासून तुम्ही नित्यनियमाने काय करा? साधना करा. सकाळी उठून शरीराला व्यायाम देणं म्हणजे काय? एक प्रकारे ऊर्जा पेटवणंच आहे. त्या शरीराच्या सांध्यामध्ये, त्याच्या स्नायूंच्या मध्ये जी चरबी साठलेली आहे त्या चरबीला पुन्हा ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्यासाठी सकाळची सगळी धावपळ आहे, दळपळ. पण तुम्ही ती जर करत नसाल तर तुमचा अख्खा दिवस आळसमय जाणार. तुमच्याकडे इंधन आहे पण ते तुम्ही पेटवत नाही, मग ते साठतं.
असं बऱ्याच जणांनी आपल्या शरीरामध्ये इंधनाचा कोठा करून ठेवलेला आहे, पण त्याला तो वापरायचाच माहीत नाही. आता तो नंतर अशी परिस्थिती होते का त्याला काळीचपिटीच चालू. जे इंधन आहे ते त्यासाठी ओझं बनतं आणि जो आपल्या शरीरातली ऊर्जा पेटवण्याची कला जाणत नाही त्याला लोक लवकर पेटवतात. लोकांनी किंवा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तुम्हाला पेटवण्याच्या अगोदर तुम्हाला पेटवा. तुम्ही स्वतःलाच पेटवणं, स्वतःची ऊर्जा जागृत करणं. मग चिता पेटवण्याच्या अगोदर चिंता पेटवली पाहिजे. साधना योगिक क्रिया ज्या आहे ह्या तुमच्या शरीरात सुप्त अवस्थेमध्ये इंधन रूपामध्ये असलेली जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा कशासाठी आहे? जागृत करण्यासाठी आहे. आणि ह्या ठिकाणी ऊर्जेचा संबंध तुमच्या शरीरात किती चरबी साठलेली आहे, तुमच्या शरीरामध्ये किती आहार गेलेला आहे ह्याच्याशी नाही आहे. अतिशय कमजोर शरीर असलेला माणूससुद्धा योगिक क्रियांच्याद्वारे प्रचंड ऊर्जावान होऊ शकतो. ऊर्जेची संपादन करण्यासाठी तुमच्याकडं शरीर फार सुदृढ असण्याची गरज नाही. उलट असं आहे, जास्त सुदृढ जर शरीर असेल तर तुमच्या ऊर्जेच्या जागरणासाठी अडचण बनते. कारण जास्त सुदृढ शरीर तुमच्या ऊर्जेमध्ये अडथळा बनतं. आपण नेहमी म्हणतो की नाही, छोटा खडा लांब जातो, मोठा दगडी जवळच पडतो. तुमच्या शरीरामध्ये जी शारीरिक ऊर्जा आहे, शारीरिक शक्ती आहे ती, आणि सद्गुरू जे सांगताय चेतना ऊर्जा ती वेगळी आहे. आपल्या सर्वांमध्ये जी चेतना आहे, मला सांगा, हा बल्ब आहे, कुठल्याही बल्बमध्ये प्रकाश आहे, पण त्याच्या पाठीमागे जी विजेची तार आलेली आहे तिच्यामध्ये ऊर्जा मात्र सारखीच आहे. त्याच्यामुळे तुमचं जे बल्ब आहे तो फक्त प्रकाश थोडा दाखवतो, म्हणजे त्याची क्षमता तेवढी आहे म्हणून, पण पाठीमागे जोडलेली ऊर्जा तेवढीच आहे. तुम्ही त्याच ठिकाणी मोठा बल्ब जोडा लगेच पेटेल. लक्षामध्ये. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही स्वतःला शरीराच्या स्तरावर जर सक्षम बनवू शकत नसाल तर तुम्ही ऊर्जेच्या स्तरावर तुम्ही स्वतःला सक्षम बनवू शकता आणि तुम्ही आज जाऊन स्वतःला घडवू शकता. आज तुमचा शारीरिक स्तरावरती तुमची जी काही ऊर्जा आहे ती कमी पडल्यामुळे तुम्ही शरीर तुमचं लवकर थकतं, लवकर तुम्हाला कंटाळा येतो. अशा परिस्थितीत तुम्ही जर आज जाऊन जर योगिक क्रियांद्वारे काम केलं स्वतःच्या शरीरावरती तर लवकरच तुम्ही या शरीरामध्ये सुद्धा बदल करून आणू शकतो. बाहेरच्या जगातून हे करणं फार अवघड आहे. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण स्वतःमधली ऊर्जा काय केली पाहिजे? जागृत केली पाहिजे. पण तुम्ही जर ती जागृत नाही केली तर हे शरीर त्या ऊर्जेला वर येऊ देत नाही. की सगळी ऊर्जा स्वतःला वाग, हे मन ते स्वतःला वाका आणि स्वतःचं तुष्टीकरण करण्याचं काम कर. आणि म्हणून सद्गुरू असं सांगता की तुम्ही स्वतःला घडवलं पाहिजे, स्वतःला जागृत ठेवलं पाहिजे. तुम्ही जागृत राहिला तर तुम्हाला तुमचं जीवन स्पष्ट दिसेल. तुम्हाला निर्णय घेताना अडचण येणार नाही, तुम्ही गोंधळून जाणार नाही, संकट आले तर तुम्ही विचलित होणार नाही, तुमच्यावर आघात झाले तर तुम्ही दुःखी होणार नाही, फार काही मनात झालं तर तुम्ही वाहवत जाणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी कधी होतील? झोपलेल्या असताना आपल्याला स्वप्न पडतं. मित्रांनो, हे जे स्वप्न पडतं आम्हाला, स्वप्नामध्ये आम्ही काय करतो आम्हालाच कळत नाही. कळतं का कळलं कधी? उठलं का आठवत नाही. पण जेव्हा पडत असतं तेव्हा मात्र ते सत्य वाटत असतं. बरोबर ना मित्रांनो? मी हीच अवस्था आहे. आपण जागे जरी झालो, इंद्रिय जरी जागे झाली तरी पण ते चेतनेच्या बाबतीमध्ये झोपलेलीच असतात. आता आपण सगळे जागे आहोत, परंतु स्वतःच्या कल्याणासाठी ते जागे नाही आहेत. त्यांना शरीराला आराम द्यायचा आहे, त्यांना मनाला त्याला थोडी मस्ती करायची, थोडा अभ्यास चिंतन सत्संग म्हटलं की मनाला रे झोप येते, तर शरीराला म्हणते झोप रे थोड्या की लई बोर कर. कारण त्याच्यासाठी त्याचं जगणं म्हणजे गोंधळामध्ये ठेवणं आहे, भ्रमित करून ठेवणं आहे, शरीराला भ्रमित करून ठेवणं, तुम्हाला भ्रमित करून ठेवणं, तुमच्या आतमध्ये असलेल्या चेतनेला झोपून ठेवणं. कुठल्याही शेतामध्ये मजुरांची मजा कधी असते? जेव्हा मालक झोपलेला असतो. कुटुंबामध्ये सर्व सदस्यांची मजा कधी असते? जेव्हा कुटुंब झोपलेला असतो. एखाद्या कार्यालयामध्ये जो बॉस असतो तो जर झोपलेला असेल तर बाकी सगळ्यांची काय असते? चंगळ असते की नाही?
तसं हे मन आणि शरीर याची नेहमी चंगळ असते. का? कारण मालक झोपलेला आहे. तीच चेतना, तीच ऊर्जा. ज्यावेळेस मालक उठतो, जागा होतो, तेव्हा मन आणि शरीरावरती काय ठेवतो? नियंत्रण. आणि हेच शरीराला आणि मनाला नको आहे. खरं तर त्याचे कोण आहेत? सेवक आहे. परंतु काय बनलेले आहे? मालक बनलेले. बरोबर आहे. आणि हे मालक बनण्याचं कारणच काय? ऊर्जा काय? आमची क्षीण, सुप्त अवस्थेत. म्हणून आम्ही आमच्यातली ऊर्जा जी आहे, ऊर्जा म्हणजे शक्ती नव्हे, संभ्रम करू नका. शारीरिक स्तरावरती तुम्ही जे काही पराक्रम गाजवता त्याचा ऊर्जेशी काही मात्र संबंध नाही आहे. आलं लक्षामध्ये? मग ऊर्जेचा संबंध कशाशी आहे? तुम्ही जागृत राहण्याशी. तुम्हाला कळतं मी काय करतोय, मी कोण आहे, मी काय करायला हवं, मी कुठे थांबायला हवं. एखादा माणूस तंद्रीमध्ये गाडी चालवतो आणि मधून दचकून जागा होतो, तेव्हाच त्याचा काय होतो? ॲक्सिडेंट. आपण म्हणतो अरे एवढा सरळ रस्ता याला दिसला नाही. तेव्हा तो काय असतो? त्याला असं वाटतं मी जागा आहे आणि गाडी चालवतोय, आणि तो झोपेत गाडी चालवत असतो आणि तो स्वप्नात असतो. कळलं? तंद्रा म्हणतात तेव्हा. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपण सर्वांनी जर जागरूक राहायचं असेल तर आपण आपली ऊर्जा काय केली पाहिजे? सक्रिय केली पाहिजे. आणि ती सक्रिय करण्यासाठी योगा आणि साधना फार महत्त्वाची आहे. आणि ती साधना आम्ही जर नाही केली मित्रांनो, तर जन्माला आला आणि पाणी वाहून मेला, अशा प्रकारे आपली पण जीवनाची गती होईल. आणि म्हणून सद्गुरूंना असं वाटतं की आपण सर्वांनी आपापली ऊर्जा काय केली पाहिजे? जागृत केली पाहिजे. आणि ऊर्जा जागृत होण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला थकवलं पाहिजे, मनाला थकवलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठीच सर्व काय आहे? योगासने. त्याचा जो मार्ग आहे ऊर्जेचा तो प्रशस्त का? आपण जेव्हा सूर्यनमस्कार करतो तेव्हा पाठीच्या मणक्यामधून जो मार्ग आहे शक्तीला जागृत करण्याचा, तो मार्ग प्रशस्त होतो, जागृत होतो आणि ऊर्जेचा प्रवाह सक्रिय होतो. म्हणून आपण सर्वांनी ऊर्जा सक्रिय केली पाहिजे. आणि ती जर सक्रिय केली, तुम्ही जी कामं करायला आज अख्खा दिवस घालता ती कामं तुम्ही 2 तासात कराल, 1 तासात कराल. तुम्ही केलेलं प्रत्येक काम परफेक्ट होणार. म्हणजे आयुष्यामध्ये आपण ज्या यशाच्या शिखराला गाठण्यासाठी जे अख्खं आयुष्य पणाला लावू ते तुम्ही काही वर्षामध्ये, काही महिन्यामध्ये प्राप्त करू शकता. आणि त्यासाठी आपण आपली काय जागृत केली पाहिजे? ऊर्जा. आज आमची फक्त शक्ती जागृत नाही, शक्ती आणि ऊर्जा. ऊर्जा म्हणजे शिव आणि तुमची ताकद म्हणजे शक्ती, सती. बरोबर आहे? आणि म्हणून बघा, सांसारिक जीवनामध्ये माणसं लक्ष्मीच्या मागे, नारायणाच्या मागे कोणीच नाही. आणि ऐहिक जीवनामध्ये जे काही आपण काही प्राप्त करतो त्याच्यामध्ये सगळेजण शक्तीच्या पाठीमागे, शिव नको कोणा. बरोबर आहे? आणि शिव म्हणजे काय? ऊर्जा आहे. आणि तुमची ऊर्जा जागृत ठेवायला पाहिजे तर माणसं ती झोपी लागते. दारू पिल्यावर तुमची ऊर्जा काय होते? तुमची प्रज्ञा, तुमचं बोध जो आहे तो काय होतो? झोपून जातो. कुठेही मनोरंजन करायला बसलो की आपला बोध काय होतो? आपण स्वतःला हरवून जातो ना. आपलं काय चाललंय, काय करतोय, कशासाठी करतोय, काहीही नाही, नुसतं टाइमपास. हे जे आयुष्य घडतं माणसं तेव्हा घडतं ते जेव्हा तुमची ऊर्जा काय असते? निष्क्रिय असते. आणि म्हणून आजकाल प्रत्येकजण, आजच्या काळामध्ये सर्वात मोठी गंभीर समस्या हीच आहे. प्रत्येकजण हाच प्रयत्न करतोय काय? स्वतःची ऊर्जा काय झाली पाहिजे? दाबून ठेवली पाहिजे, ती निष्क्रिय राहील. कारण ती जागी झाली की ती आतून टोचते, ती आतून प्रश्न निर्माण करते, ती आतून तुमचं जीवन कसं वाया व्यर्थ चाललेलं आहे ते तुम्हाला जाणीव करून देते. आणि मग अशांती तयार होते, मग मन विचलित होतं, मग शरीराला घाम फुटतो, मग शरीर बेचैन होतं. हे सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आम्ही वेळीच साधना केली. सकाळी उठून कमीत कमी अर्धा तास तरी आपण आपल्या ऊर्जेसाठी दिला पाहिजे. बघा, दिवसभरामध्ये आपण श्वास घेतो, पाणी पितो, जेवण करतो, सगळं काही कोणासाठी आहे? शरीरासाठी. बरोबर आहे? मनोरंजन करतो, गप्पा मारतो, त्याच्यानंतर सतत विचार करत राहतो आपल्या मर्जीप्रमाणे काही पण. म्हणजे मन स्वतःच्या दुनियेमध्ये रमलेलं असतं, शरीर स्वतःचं सर्व
प्रक्रिया आहे ती स्वतःसाठी राबवत असतं. आणि ऊर्जा मात्र कशी असते, ही निष्क्रिय असते, त्याला काहीच पोषण मिळत नाही. आणि म्हणून कमीत कमी 24 तासामधला अर्धा तास तरी जे तुम्ही आहात तिच्यासाठी द्या. तुम्ही 23 तास आणि 30 मिनटं जे तुम्ही नाही आहे त्यासाठी देऊ राहिली. मेकअप कोणासाठी आहे? एकदा आरशासमोर बसले, बापरे बाप, सगळ्यात अवघड काम जगात. मग ते पुरुष असो नाही तर स्त्री असो. पूर्वीच्या काही पद्धत स्त्रियाच बसायचं, आता पुरुषांना पण बसावं. म्हणजे शरीरासाठी किती आहे बघा वेळ, किती संवेदनशीलता, मनासाठी किती वेळ. माझं मन देखील त्या मनासाठी, त्या शरीरासाठी अख्खा दिवस घालवतो. पण ह्या दोघांनाही सुंदर जीवन जर अनुभवायचं असेल तर त्या ऊर्जेसाठी अर्धा तास द्या ना. बस सद्गुरूंनी एवढंच सांगायचं आहे की तुम्ही त्या जगामध्ये प्रवेश करा ज्या जगातली तुम्ही आहात. तुम्ही त्या जगामध्ये भरकटू नका हे तुम्ही नाही आहे. लोक तर बाजारामध्ये गेले ना, यात्रेला वगैरे गेले, तर यात्रेला गेल्यावर लोक तिथं असे फिरतात जशी काय तिथंच राहणार आहे आयुष्य, निघतच नाही बाहेर. मला सांगायचं हे जे दुनिया आहे हा बाजार आहे, फक्त हा उठणार आहे. नाही तर बाजार उठला तर तुम्ही उठणार, तुमचा बाजार तर गॅरंटीड उठणार आहे. म्हणून तो बाजार उठण्याआधी स्वतः उठा. लक्षामध्ये कुठले आहात, कुठून आलात ते शोधा. आणि ते शोधण्यासाठी जागरूक होण्यासाठी तुमची ऊर्जा सक्रिय करा. धन्यवाद.